शेतकरी बंधूंनो नमस्कार. सध्या चालूला जून जुलै महिना असेल किंवा आपले मोस्टली आपल्या भागातील डाळिंब उत्पादक शेतकरी वर्षातून 3 बहार घेत असतात. पण त्या 3 बहारापैकी मृग आणि हस्त बहारामधले जे डाळिंब असतात, त्या डाळिंब आपले बरोबर पावसाच्या सिच्युएशन किंवा पावसाच्या ह्याच्यामध्ये सापडू शकतात. मग त्यावेळेस आपलं वातावरण जे असतं एक तर ढगाळ वातावरण असतं, हवेतली आर्द्रता जास्त असते, कंटिन्यू पाऊस चालू असतो आणि त्याच्यामुळे जे वातावरण असतं ते चांगल्या प्रकारचं वातावरण हे आपल्या डाळिंब पिकाला नसतं. अशा सिच्युएशन मध्ये मोस्टली आपल्या डाळिंब पिकावरती वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. मग ते बुरशीजन्य रोग कोणकोणते असतात? त्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्या डाळिंबावरती, डाळिंबाच्या पानावरती, डाळिंबाच्या खोडावरती किंवा डाळिंबाच्या फळावरती आपल्याला कोणकोणती लक्षणे दिसून येतात? आणि त्याचबरोबर त्या बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे करायचं असेल तर एक महत्वाच्या 8 फवारणी आहेत. त्या 8 फवारणी तुम्ही अल्टरनेट 3 ते 4 दिवसाच्या गॅपने असेल किंवा वातावरणाचा अंदाज घेऊन त्याच्या माध्यमातून चांगलं नियंत्रण तुम्ही हे जे येणारे 4 ते 5 बुरशीजन्य रोग आहेत त्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. आता बघायला गेलं डाळिंबामध्ये जे बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यामध्ये अँथ्रॅकनोज असेल, अल्टरनेरिया लिप स्पॉट असेल किंवा सर्कस्पोरा लिप स्पॉट असेल किंवा फळावरती सुद्धा सर्कस्पोरा अल्टरनेरियाचे स्पॉट आपल्याला दिसून येत असतात किंवा फळकूज सारखी समस्या असेल. तर एकंदरीत ज्यावेळेस आपल्या फळावरती, पानावरती ज्यावेळेस ह्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्यावेळेस फळावरती आपल्याला अशा प्रकारची लक्षणे दिसून येत असतात. ब्राऊन कलरचे स्पॉट्स किंवा तपकिरी कलरचे स्पॉट्स आपल्याला दिसून येतात. आपल्याला हाताला लागल्यानंतर खरबडीत लागत असतं किंवा डांबरेसारखा सुद्धा आपल्याला समस्या त्याच्यामध्ये दिसून येत असते. पानावरती सुद्धा आपल्याला तांबड्या कलरचे, काळ्या कलरचे स्पॉट्स आपल्याला दिसून येत असतात. फळकूज मध्ये बघायला गेलं तर फळ जे आहे ते आपल्याला पाकळीपासून किंवा देठापासून आपल्याला ते कुजलेलं दिसून येत असतं आणि पूर्ण कालांतराने फळ असतं ते कुजत असते आणि आपल्याला अशी एकंदरीत लक्षणे दिसून येत असतात. कॉलर रूट मध्ये पाहायला गेलं तर झाडाच्या फांदीवरती किंवा झाडाच्या खोडावरती आपल्याला कॉलर रूट सारखी समस्या दिसून येत असते. आणि मोस्टली ह्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला मृग आणि हस्त बहारामध्ये येत असतो. आता मोस्टली डाळिंबाचे आपण 3 बहार पकडू शकतो किंवा अल्टरनेट आपण कोणत्याही महिन्यामध्ये आपण फ्लॉवरिंग आणून त्याच्यानुसार आपण बहाराचं नियोजन करू शकतो. पण मोस्टली 3 बहार जे आहेत मृग बहार, जून जुलै मधला बहार त्याला आपण म्हणत असतो. हस्त बहार सप्टेंबर ऑक्टोबर मधला बहार असेल आणि आंबे बहार म्हणजे जानेवारी मधला बहार असेल. पण मोस्टली मृग आणि हस्त बहारामध्ये वातावरण असतं ते थोडंफार आपल्याला त्या डाळिंबावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याला सुटेबल असतं आणि त्याच्यामुळे ह्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असतो. मग त्याच्यावरची जी लक्षणे असतात एक तर आपल्याला पानावरती, फळावरती, खोडावरती आपल्याला किंवा फळावरती लक्षणे दिसून येत असतात. मृग आणि हस्त बहारामधल्या फळावरती असेल डाळिंबाच्या. तर एकंदरीत बुरशीजन्य रोगामुळे आपलं फळ, पान त्यांच्यावरती डाग आपल्याला तपकिरी कलरचे डाग पडलेले दिसून येत असतात. फळांची गुणवत्ता असेल, क्वालिटी असेल ते आपल्याला कमी झालेली दिसून येते. आणि त्याचबरोबर फळांच्या सालीवरती सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कलरचे जे डाग असतात, फळ आपल्याला खरबडीत लागत असतं आणि त्यालाच आपण डांबऱ्या वगैरे असं म्हणत असतो. अशा समस्या आपल्याला फळावरती, पानावरती दिसून येत असतात. आणि फळकूज मध्ये आपल्याला जे फळ आहे ते एकतर देठापासून किंवा पाकळीपासून आपल्याला ते पूर्णपणे कुजायला लागलेलं किंवा कुजलेलं दिसून येत असतं आणि ह्या अशा विविध समस्या बुरशीजन्य रोगामुळे आपल्या फळावरती, पानावरती, खोडावरती दिसून येत असतात. ह्या बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला जर करायचं असेल तर एक महत्वाच्या 8 फवारणी आहेत. त्या 8 फवारणी तुम्ही वातावरणाचा अंदाज घेऊन किंवा 3 ते 4 दिवसाच्या गॅपने जर त्या फवारणी केल्या तर आपल्याला ह्या वरील पैकी कोणत्याही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होणार नाही. मग त्याच्यामधली पहिली फवारणी घेताना नेटिव्हो 0.6 ग्रॅम प्रति लिटर पद्धतीने घेऊ शकता किंवा पॉलिराम 1 ग्रॅम प्रति लिटर हे दोन्ही औषध तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये घेऊ शकता. दुसऱ्या फवारणीमध्ये अॅक्रोबॅट आहे ते साधारण 1 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचं आहे. पॉलिराम 1 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचा आहे. इपिकॉन 1 मिली प्रति लिटर घ्यायचे. हे दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही औषधं घेऊ शकता बुरशीजन्य रोगासाठी. त्याचबरोबर फवारणी नंबर 3 मध्ये एंडोफिल Z78, सिविक 1 ग्रॅम प्रति लिटर आणि एक्सपोनस जे आहे ते 0.2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. हे तिसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही घेऊ शकता. आता चौथ्या फवारणीमध्ये बघायला गेलं तर कस्टोडिया प्राईम आहे ते 1 मिली प्रति लिटर घ्यायचं आहे आणि बॅक्टिसेल आहे ते 0.5 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचं आहे. ह्या पहिल्या 4 फवारणी झाल्यानंतर प्रत्येक फवारणीमध्ये 3 ते 4 दिवस किंवा वातावरणाचा अंदाज घेऊन त्याच्यानुसार तुम्ही ते फवारणी घेऊ शकता. आता फवारणी नंबर 5 मध्ये तुम्ही मेलोडी घेऊ शकता. मेलोडी ड्यू घेऊ शकता 1.5 ग्रॅम प्रति लिटर असेल. व्हॅलिडा 0.5 मिली प्रति लिटर असेल. फवारणी नंबर 6 मध्ये घेताना रिव्हर्स असेल 0.7 मिली प्रति लिटर साठी पाण्यासाठी घ्यायचा आहे. कुमानियल 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे आणि जे आहे सिमोडीज 0.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. हे झालं आपल्या 6व्या फवारणीसाठी. 7व्या फवारणीसाठी घेताना कॅब्रिओटॉप 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे. प्रोक्लेम आहे ते 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे आणि शेवटची जी 8वी फवारणी आहे ती आपल्याला
इन्फिनिटो 2 मिली प्रति लिटर आणि ग्रासिया 0.5 मिली प्रति लिटर ह्या ज्या 8 फवारणी आहेत, ह्या 8 फवारणी घेताना याच्यामध्ये या फवारणीमध्ये बदल केला तरी सुद्धा चालू शकतो. जर फवारणी 3 ते 4 दिवसाच्या गॅपने किंवा वातावरणाचा अंदाज घेऊन जर वातावरण स्वच्छ असेल, कोरडा असेल, तर फवारणीमधलं अंतरही वाढवू शकतं आणि जर वातावरणामध्ये बऱ्यापैकी आपल्याला आर्द्रता राहत असेल, ढगाळ वातावरण राहत असेल, मधून-मधून पावसाच्या झडी येत असतील, तर तेव्हा त्या फवारणीमध्ये तुम्ही ते बदल करू शकता आणि ह्या 8 फवारणीच्या माध्यमातून तुम्ही हा ज्या आपल्या डाळिंबावरती येणारे अल्टरनेरियाचा लीफ स्पॉट असेल, सर्कस्पोराचा लीफ स्पॉट असेल, डांबरे असेल, फळकूज असेल, कॉलर रॉट असेल किंवा फायटोप्थोरा सारखी बुरशी असेल, या पूर्ण बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकता. त्यामुळं असंच आपण शेतीवरती, डाळिंब पिकावरती किंवा इतर वेगवेगळ्या फळझाड पिकावरती, भाजीपाला पिकावरती आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. तर हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.